नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। तसेच माझ्या व्हिडिओला मी सूचना देतो की मला लाईक करा किंवा माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि माझा व्हिडिओ अत्यंत स्वच्छंदपणे बघत राहा। तर गोष्ट अशी आहे की मी वारकरी संप्रदायावर बोलणार आहे। तर पंढरीचे पांडुरंग हे विठ्ठलाचे म्हणजे हे तीर्थक्षेत्र। विठ्ठल हा शब्द पाली भाषेतून आलेला आहे आणि मला असा संशोधनात म्हणजे अभ्यासात आढळलेला आहे। आणि पंढरपूरचे जे संत होऊन गेले त्यांचे म्हणजे ही जशी प्रतिक्रांती होण्याच्या आधी सरळ यांचा संबंध हा म्हणजे बुद्ध तत्त्वज्ञानाशी येत होता। तर ते कशा पद्धतीने संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या वडिलांच्या कुळापासूनच ते जे काही बुद्ध धम्माचं तत्त्वज्ञान म्हणजे लक्षात ठेवूनच हे विठ्ठलाची महिमा गात होते। आणि संत तुकाराम महाराज यांनी सुद्धा विठ्ठल म्हणजे हे बुद्धच आधी नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर असे म्हटले आहे। तेव्हा विठ्ठलपंत कुलकर्णी हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे जे वडील आहेत त्यांनी पंढरपूरचे महिमा लक्षात घेऊनच आपले घराची आपल्या मुलाबाळांचं जे एवढे काही दिवस त्यांनी घडवले होते ते सर्व ह्याच माध्यमातून आणि त्याच तत्त्वज्ञानाला आधारित यांनी हे केलेले होते। तर गोष्ट सांगायची अशी आहे की विठ्ठल हे दुसरे तिसरे कोणी नसून पंढरीचे हे बुद्धच आहेत, जे महायान पद्धतीने जसे बुद्धशिल्प संपूर्ण जगामध्ये भारत देशामध्ये सुद्धा म्हणजे सर्वत्र आधीच्या जे राजांनी म्हणजे प्रचारास्तव किंवा तत्त्वज्ञानाचे किंवा लोकांपर्यंत बुद्ध तत्त्वज्ञान पोहोचण्यापर्यंत जे शिल्प केले, लेण्या उभारल्या, तर त्याच्याच प्रकारातून महाधम्म रक्षित या अर्हत भिक्खूंनी घोषणा केली होती की 2500 वर्षानंतर असा एक बोधिसत्व जन्माला येईल की जो या बुद्ध तत्त्वज्ञानाला आता बुद्ध महानिर्वाणानंतरही सामोर नेईल आणि त्याचे म्हणजे धम्माचा अनुप्रवर्तन करेल आणि ह्या तत्त्वज्ञानाला पुन्हा पुनर्जीवित करेल। लाखो लोकांच्या संख्येत लोक पुन्हा बुद्ध धम्माच्याच तत्त्वज्ञानाला प्रज्ञाशील, करुणा, समता याच तत्त्वज्ञाना आधारित आपला तत्त्वज्ञान पुन्हा जिवंत ठेवतील लोकांमध्ये। तर ही गोष्ट मी इथपर्यंत सांगितलो माझ्या माहितीप्रमाणे। तर तुम्ही जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा प्लीज आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज माझ्या व्हिडिओवर चांगल्या गोष्टींचा कॉमेंट्स करा आणि सांगा की मला काय तुमचे म्हणजे असे प्रतिक्रिया काय आहे हे सांगा।